एक मीडियम ब्रिसल ब्रश जो असतो, आणि बऱ्याचशा एमएनसी कंपनीज आपल्या देशात काम करत आहेत, त्या सगळ्यांचे ब्रशेस मीडियम ब्रिसल ब्रश घेऊन नॉर्मल रुग्णासाठी तो किंवा नॉर्मल पॉप्युलेशनसाठी तो ब्रश सफिशियंट आहे. भरपूर वेगवेगळे डिझाईन्स मॉडेल्स आता अवेलेबल आहे मार्केटमध्ये, तर त्यातला कुठलाही ब्रश तुम्ही वापरू शकता. टूथपेस्टचे तसंच आहे की सगळ्यांकडे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत, देर इज नथिंग मॅजिकल असं. सोडियम लॉरेल सल्फेट जे काही बेसिक आपलं कंपोनंट आहे टूथपेस्टचं, ते सगळ्यांकडेच असतं. फ्लोराईड त्यात असलं पाहिजे, पण थोडंफार बेनिफिशियल आहे. आणि काही डायबेटिक लोकांमध्ये आता शुगर फ्री टूथपेस्ट वगैरे पण आलेले आहेत, त्याचा पण वापर केला जाऊ शकतो. पर्टिक्युलर मेडिकेटेड टूथपेस्ट वापरण्याच्या आधी तुमचा डेंटिस्टचा सल्ला घेणे जास्त आवश्यक आहे. स्वतःहून मेडिकेटेड टूथपेस्ट वापरू नये. आजकाल टीव्हीवर बरेचसे कमर्शियल चालतात की त्याची खरंच तुम्हाला गरज आहे का, किंवा खरंच ते तुमच्यासाठी आहे का, हे तुमचे डेंटिस्टच तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे तो सल्ला मात्र तुम्ही डॉक्टरने दिला तरच ते करावं. किंवा आजकाल असंही मी बघतो की बरेच लोक मी वापरतो म्हणून सगळेजण घरचे सेन्सिटिव्हिटीचे टूथपेस्ट वापरायला चालू करतात, तर किंवा मुलं पण ते वापरतात, तर तसं करणं चुकीचं आहे.